साहेबाच्या सोबत 12 वर्ष मनापासून संतोषदादा बांगर सोबत म्हणजे जेवढं नाही तेवढं काम केलं. विधानसभेत आम्ही रात दिवस एक केलं, तरी पण आपला नंबर 2चा धंदा नव्हता. आपला का ट्रॅक्टर नव्हतं, आपली का बुकी नव्हती, त्याच्यामुळे आपल्याला का तिकीट भेटलं नाही. निष्ठा करणाऱ्या माणसाची तर किंमत नाही. लोक गद्दार म्हणत होते, आम्ही त्यांच्या शिवा पण खाल्ले. पण आज गद्दारीचं आम्हाला आज कळालं की आम्ही खरंच किती मोठी चूक केली. पण जे आहे ते आहे. निष्ठा असते, गद्दार असतात. शिवसेना शिंदे गटाचे कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अवैध धंदे करणाऱ्याला तिकीट देतात आणि ज्यांचे मटका चालवणं, जुगार चालवणं अशा पद्धतीचे धंदे आहेत अशांनाच ते जवळ करतात. अशा गद्दारांपाशी निष्ठावंतांची अजिबात किंमत नाही, अशांवर विश्वास ठेवणे याचा गंभीर आरोप कळमनुरीतील एका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या उमेदवाराने केला. सदरील हा उमेदवार तब्बल 1-2 नव्हे तर 12 वर्ष आमदार संतोष बांगर यांच्यासोबत कार्यकर्ता म्हणून त्यांच्या खांद्याला खांदा लावत काम केल्याचं देखील त्यांनी सांगितलं. काय म्हणाले ते उमेदवार पाहूयात. पहिले आम्ही सर्व पक्षी एकही होतो. त्यात आम्ही काही दिवस राहिलो सोबत. काही काळानंतर शिंदे गटात त्यांना प्रवेश केला. त्याच्यामुळे आम्हाला नाही इलाजानं समजा म्हणा की आमिष म्हणा, काही म्हणा, बाबा दोस्तान आहे, आमिष आहे, शिवी हे म्हणजे दोस्तान असल्यामुळं वस्तुस्थिती होती. त्याच्यामुळे आम्ही शिंदे गटात गेलो आणि आम्ही स्वतःहून साहेबाच्या सोबत 12 वर्ष मनापासून संतोषदादा बांगर सोबत म्हणजे जेवढं नाही तेवढं काम केलं. विधानसभेत आम्ही रात दिवस एक केलं, तरी पण आपला नंबर 2चा धंदा नव्हता. आपला का ट्रॅक्टर नव्हतं, आपली का बुकी नव्हती, त्याच्यामुळे आपल्याला का तिकीट भेटलं नाही. निष्ठा करणाऱ्या माणसाची तर किंमत नाही. लोक गद्दार म्हणत होते, आम्ही त्यांच्या शिवा पण खाल्ले. पण आज गद्दारीचं आम्हाला आज कळालं की आम्ही खरंच किती मोठी चूक केली. पण जे आहे ते आहे. निष्ठा असते, गद्दार असतात. त्याच्यावर अजिबात इथून पुढे बी माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसानं, सर्वसामान्य कार्यकर्त्यांना त्या पक्षावर अजिबात विश्वास करू नये. पैसा आहे तर सगळं आहे. त्यांना जनशक्तीची आवश्यकता नाही. त्यांना एकच शक्ती येते, फक्त धनशक्ती. त्यांच्या जीवावर पण सगळ्याचे टाईम येत असतात. सर्वांना दिवस सारखे नसतात. आज आपल्याकडे आला, उद्या त्यांच्याकडे येऊ शकते. धनशक्तीचा पाऊस सुरू आहे. 100 रुपये साडी असो, ते 500 रुपये दाखवतो आपण. साड्या वाटणं, समाजात असं दाखवणं की मी हे केलं, मी ते केलं, काय केलं ते आम्हाला माहीत आहे. आम्ही त्याच राहिलो ना. आताच तोंड उघडायची मला सध्या आवश्यकता नाही. जे मला माहीत आहे ते मी तिथं मांडणार. ज्या टायमाला मी तिथं उभा राहील, ज्या टायमाला सभा होईल, ज्या टायमाला काहीतरी होईल, त्यावेळेस तर माझ्या तोंडातून तर निघणार. मी 12 वर्षासोबत राहिलेलो ना, खांद्याला खांदा लागून. जेवढं मला माहीत आहे तेवढं बाकीच्याला माहीत नसेल ना. निष्ठावान कार्यकर्ता म्हणून आणि शिंदे गटाचे जे काही निष्ठावान कार्यकर्ते म्हणतात त्यांना उमेदवारी दिल्याचं देखील चर्चा करायला मिळतात. काय वाटतं? मला सांगा, तुम्ही काल काँग्रेसचा माणूस येते, राष्ट्रवादीचा माणूस येते, तुम्ही बाकीच्या कोणत्याही पक्षाचे माणसं नसताना तुम्हाला उमेदवारी भेटते म्हणजे किती लाजिरवाची गोष्ट आहे बरं. वास्तविक पाहता कोणत्याही कार्यक्रमामध्ये स्वतःचा सहभाग 1% नाही. एवढंच की त्यांचे मटके, हुक्क्या, धाबे हे गाड्या घोड्या असल्यामुळे त्यांना उमेदवारी भेटली. सर्वसामान्य माणसानं जे काम केलं, ज्यानं तरी मेहनत घेतली, त्यांचं काय केलं आतापर्यंत त्यानं. असे माझ्यासारखे सर्वजणाचे मानसिकावर मनानं घाया झालेले माणसं आहेत. त्या टायमाला एक टाईम फक्त